नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळं स्वागत आहे। तुम्ही बघू शकता आता मल्चिंग हातरण्याचं काम चालू आहे आणि हे आमचे दोन मामा, त्यांना बघू शकता मल्चिंग हातरताना, आणि हे आमचे मित्र, त्यांच्यावर आम्ही मल्चिंग हातरण्याचं काम करत आहोत। तुम्ही बघू शकता मल्चिंग कशी हातरली जाते, कारण की सगळे आम्ही मल्चिंग दाखवली नसते तुम्हाला, कारण की सकाळपासून आमचाच पेटा पडला आहे, तर कधी मल्चिंग तुम्हाला दाखवा सकाळपासून जेवढं होतं तेवढं। आता लास्टच लाईन राहिलं, त्याच्यामुळे तुम्हाला मल्चिंग कशी हातरते ते दाखवतो आम्ही। आणि हे आमच्या सरांचं शेत आहे। काढता असं ताण काढला जातो, त्याच्यामुळं मल्चिंग घट्ट बसली जाते मल्चिंग। असे काडी वगैरे मल्चिंगच्या खाली काही येऊ देणे दगड, कारण की मल्चिंग त्याच्यामुळे फाटली जाते। आणि एक नळी तुटली का ती? हा, नळी तुटलेली आहे, त्याच्यामुळं ते एक मधला भोत तसा सोडून दिला आम्ही। बरोबर। अरे बापरे, अशा तऱ्हेने हो का बघा, मल्चिंग संपलेली आहे सगळी। मल्चिंग संपल्यानंतर अशी फाटली जाते मल्चिंग, बघू शकता तुम्ही। आणि काय वर वगैरे मल्चिंग फाटल्यामुळे आता दुसरी मल्चिंग आणायला पाठवली आहे सरांना, तरी आम्ही पॉज करतो। आणि हा आमच्या शेजारी कोथिंबीरचा फळ आहे, तुम्ही बघू शकता। आणि सगळं आता पाऊस पडल्यामुळं म्हणजे नासधूस झाली आहे कोथिंबीरची, वाहून गेलेली आहे निम्मी कोथिंबीर। तुम्ही बघू शकता सगळ्या शेतकऱ्यांनी पिंकलर लावून ती शेती एवढी चांगली केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। शेवटी पावसामुळं सगळं नुकसान झालेलं आहे त्या कोथिंबीरीची। तरी माझी ही विनंती आहे की ही एवढी नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्याला भेटली पाहिजे सरकारकडून। आणि आमचं काम आम्ही चालू करणार आहोत, कारण की सर गेलेत आता मल्चिंग आणायला। 5 मिनिटं आम्ही थांबणार आहोत, पॉज घेत। तुम्ही बघू शकता आता सर मल्चिंग घेऊन येत आहेत। नाही ती जाऊ द्या, त्यांचं फवारणी चालू आहे तिकडे, चालू द्या। आपल्या कामातलं आता दाखवतो ह्यांना, फवारणीचं काय नंतर दाखवू शकतो। तसे आमचे सर आलेले आहेत। ह्या आमच्या सर म्हणजे आमचे डायरेक्टर सावरगाव कार्टी या वेबसिरीजचे, यांनी ढोबळी गावाचं नियोजन घेतलेलं आहे। आणि ते आणि आमच्या सरांचा खरंच आम्हाला अभिमान वाटतो, कारण की सरांनी ढोबळी गावाचं नियोजन घेतल्यामुळे सर लोक पावसाळ्यात म्हणजे आता ह्या थराला लोक कांदे लावतात, कांद्याचं सीझन आहे। तुम्ही ढोबळीचं नियोजन कसं काय डोक्यात आणलं तुमच्या? शाळा सुरू होणार नाही, कॉलेज सुरू होणार नाही म्हणल्यानंतर म्हणलं लावून टाकायचं। बघा, सरचं नियोजन ढोबळीचं आणि लोकांचं नियोजन कांद्याचं। तर सरनी पैसा महत्वाचा बघितला नाही, ढोबळी लोकांना कसे ढोबळी पोचली जाईल त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हे बघितलं। ओके, टाटा बाय। नो विक्स नो रिक्स। सरच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली की डायरेक्ट सर फिक्स करतात। राईट, बरोबर आहे ना सर? एकदम राईट। आता आमच्या मित्राला कटर देतो आम्ही, आणि आम्ही जर आता पॉज घेतो। आता आमचं मल्चिंग हातरून झालेलं आहे, तिकडे दाखवा कॅमेरामॅन। सगळं मल्चिंग हातरून झालेलं आहे। आता वाजल्यात बरोबर 2, सरचा आलाय फोन आणि आमचा बी जेव्हा झाला फोन, त्यामुळे तुम्ही काय एवढा लोड घेऊ नका। चला आता आम्ही जेव्हा चाललेलो आहोत। कॅमेरामॅन आमचे आजचे कॅमेरामॅन आहेत वरटेकर। तुमचं नाव काय? वरटेकर का? मारटकर। त्यांचं नाव आहे मारटकर। ते बी लय चांगलं काम करतात। मला अभिमान वाटला, कारण ते छोट्या वयात मोठी कीर्ती करतात। काय ते बारक्या वयात मोठी मूर्ती, काय कीर्ती महान, पण काय कीर्ती लहान पण मूर्ती लहान। हा, असं त्यांनी काम करतात भरपूर, हे त्यांच्यामुळे सगळं मल्चिंग हातरून झालेलं आहे। चला इकडून म्हणून
आता आम्ही थेट जेवायला जाणार आहोत. आमचे सगळे मामा लोक बिक आता आलेले आहेत सगळे जेवायला. दाखव मामा कर. अरे मामा हाय करता आपल्याला. चला चला मागच्या मामा हाय करायचं त्यांना तुम्ही प्रतिसाद द्या. कारण की मामा पण युट्यूब मध्ये दिसायला लागले, त्याच्यामुळे मामाला पण आनंद वाटायला लागलाय. आता नीट आपण जरा सरचं सकाळी सुकलं होतं, म्हणजे काय ते सरचं सकाळी डोबळीचं रोप सरचं सकाळी दुखलं होतं म्हणजे रोप सुकली होती असं म्हणायचंय. आणि सर त्याच्यावर मारतात म्हणजे फवारा. तसं काय तुम्ही लोड घेऊ नका, पाण्याचा फवारा मारते ती. तुम्ही बघू शकता. सरकडे दाखवा जरा फवारा कसा मारते सर. जरा पुढे गेलो ना, जरा झाड आडवं असल्यामुळे आता जरा झेंडूचे बिंडूचे झाडं आडवं असल्यामुळे सरचं दाखवण्याचं म्हणजे सरचं कसं फवारा मारतात दाखवण्याचं व्हिडिओ. सर दिसत आहे आपल्याला. मग सर दिसत आहेत. आता तुम्ही बघू शकता सर कसं फवारा मारतात ते. बघा सरांची सर सकाळी सुकली होती म्हणजे सुकली होती झाडं, त्यामुळे सर आता फवारा मारतात. बघू शकता अशी देखरेख केली जाते. मोबाईलवर फवारा मारत असेल का तुम्हाला? नका मोबाईलवर नका मारू. आणि अशी देखरेख केली जाते डुबळी झाडाची. तर शेतकरी मंडळाला हे सांगण्यात इच्छित आहे की तुम्ही अशा प्रकारे डुबळीचं नियोजन करावं आणि भरपूर उत्पादन काढावं, हीच माझी विनंती आहे. आणि जेवण झाल्यानंतर सरच्या मल्चिंगला पाडायचे आहेत, भोकं म्हणजे भोले पाडायचे आहेत असं मला म्हणायचं आहे. आणि जेवल्यानंतर आपण तुम्हाला दुपारचा टोन दाखवतो. त्याच्यामुळे बाय बाय, बंद करा. अशा प्रकारे भट्टी पेटवली जाते आणि भोकं पाडले म्हणजे होलं पाडले जातात मल्चिंग पेपरला डोबळी लावण्यासाठी. आणि आमचा व्हिडिओ इथंच बंद करतो. भेटू नंतर परत. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.